इंडिया तक या मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक नम्रपूर्वक स्वागत. तुम्हाला तर माहीत आहे की आपल्या महाराष्ट्रामध्येच लोहगडावर केतन अगरवाल याला सिया गोयल या मुलीने म्हणजे त्याच्या होणाऱ्या बायकोने लोहगडावरून खाली तूरदरीमध्ये ढकलून दिलं. त्यामुळे केतन अगरवाल या 26 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये सिया गोयल हिचा असणारा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी तिला मदत केली. याच्या पाठीमागचं कारण काय की सिया गोयल ही केतन अगरवाल याच्याबरोबर लग्न करू इच्छित नव्हते, पण तिचा बॉयफ्रेंड व तिने केतन अगरवाल याला लोहगडावरून ढकलून देऊन त्याचा खून करण्यात आला. चेतन हा त्या लोहगडावर होता असं फुटेजमध्ये दिसून आलं, पण या फुटेजमध्ये एक हुडी घातलेला तरुण, कानामध्ये हेडफोन घातलेला तरुण तिथे चालत येत आहे असं दिसतंय, पण त्यामध्ये हा चेतनच आहे असं कोणतीही स्पष्टता दिसत नाही. या गोष्टी तुम्हाला मंडळींनो माहीत आहे. आता मला हे सांगा, प्रत्येक महाराष्ट्रातील नव्हे तर म्हणजे आपल्या प्रत्येक भागामध्ये, पूर्ण भारतामध्ये, बाहेर देशामध्येही सिया, केतन व चेतन हे जे प्रकरण आहे सर्वांना माहीत झालं आहे व प्रत्येकाला असं वाटते की सिया गोयल यांनी केतन अगरवाल याचा खून केला. आता मित्रांनो, FIR मध्ये बऱ्यापैकी काही गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत, पण आपला कायदा काय सांगतो, आपलं संविधान काय सांगतं, संविधानामध्ये काय काय दिलेले आहेत ह्या गोष्टी समजून घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणाची अशी सुरुवात आहे की सिया गोयल ही निर्दोष असू शकते. मी हे काय म्हणतोय हे तुम्ही नीट लक्षात घ्या. सिया गोयल ही निर्दोष असू शकते आणि निर्दोष असू शकते याची कारणे काय व तिने खरंच खून केला की नाही याचे कारणे काय हे आपण सविस्तर समजून घेऊया. मंडळींनो, सिया गोयल हिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला लोहगडावर नेलं. काही बहाणे करून म्हणा, काही कारण सांगून म्हणा, ते फिरण्यासाठी लोहगडावर गेले. तिने लोहगडावरून आपल्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजे केतन अगरवालला ढकलून दिलं. असं आपण माध्यमांमधून ऐकलं असेल, असंच आपण FIR मध्ये दाखल केलेलं ऐकलं असेल. प्रत्यक्षदर्शी तुम्ही FIR पाहिला नाही, मीही FIR पाहिला नाही, पण आपण ऐकू माहितीवर आपण सर्व गोष्टी बोलत असतोच, इतरांची चर्चा करत असतोच. तर मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे जे पोलिसांनी लिहिलेलं आहे याच्यामध्ये किती सत्यता आहे हे सांगण्यासाठी केतन अगरवाल जिवंत नाही. खरंच सियाने त्याला ढकलून दिलं का नाही हे पाहण्यासाठी तिथे कोणीही नव्हतं. सियाने ढकलून दिलं का तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी ढकलून दिलं हे पोलिसांनाही माहीत नाही. ही गोष्ट फक्त आता ती व्यक्ती मृत्युमुखी पडलेली आहे, म्हणजेच केतन अगरवाल यालाच ही गोष्ट माहिती आहे. सत्य परिस्थिती सांगणारा व्यक्तीच ह्या जगामध्ये नाही, पण काही अंदाज मांडले जातात पोलीस खात्याकडून, मीडियाकडून. सिया गोयल हिच्या म्हणण्यानुसार नेमकं काय घडलं होतं याकडून, चौधरी याच्याकडून, चेतन चौधरी याच्याकडून जाब जबाबामध्ये पोलिसांनी अनेक खोलवर गोष्टी पाहिल्या. ॲक्च्युली काय घडलं हे सियाने सांगितलं. सियाने हे कबूलही केलं की चेतनच्या सांगण्यावरून मी ढकलून दिलं. कधी सिया म्हणते मी ढकलून दिलं, कधी म्हणते मी नाही ढकलून दिलं, चेतनने ढकलून दिलं. चेतन म्हणतो की मी नाही ढकलून दिलं, सियाने ढकलून दिलं. याच्यामध्ये मारापोटी, भीतीपोटी माणूस हा कोणत्याही गोष्टीला हा म्हणतो, पण सियाने हे जे कबूल केले की मी केतनबरोबर लग्न करू इच्छित नव्हते, मी केतनला सर्व गोष्टी सांगितलेल्या होत्या, तो ऐकत नव्हता, त्यामुळे मी व माझा बॉयफ्रेंड यांनी त्याला लोहगडावर नेऊन त्याचा कडेलोट केला किंवा त्याला मी ढकलून देऊन
त्याचा खून केला. पण मित्रांनो, ज्यावेळेस ही केस कोर्टामध्ये जाईल, ज्यावेळेस जबाब होतील, त्यावेळेस सीआयचे आईवडील म्हणा, सीआयचे नातेवाईक म्हणा, हे साहजिकच वकील देतील. चेतनचे आईवडील, त्याचे नातेवाईक म्हणा, वकील देतील. ज्यावेळेस हिअरिंग होईल, समोरासमोर प्रश्न विचारले जातील, त्यावेळेस सीआयला जर विचारलं की तू खरंच सांग कोर्टासमोर की तू केतनला लोहगडावर नेलं व तिथून त्याच्याबरोबर लग्न करायचं नव्हतं म्हणून तुझ्या डोक्यामध्ये राग होता, त्या अंती तू त्याचा कडोलट केला, त्यावेळेस ते मित्रांनो, मंडळींनो, तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका की ती खरं बोलणार नाही. जी मुलगी लाडामध्ये पाळली गेली, ज्या मुलीचे घरामध्ये श्रीमंती भरपूर प्रमाणात आहे, जी मुलगी नशा करते, जिचे अनेक बॉयफ्रेंड असू शकतात, जी मुलगी थोड्या मोठ्या थराला जाऊ शकते, ती मुलगी कोर्टालाही, प्रशासनालाही, प्रशासनाच्या डोळ्यामध्ये धूळ टाकू शकते आणि ती कदापिही तिथे कबूल करणार नाही की मी केतनचा खून केलेला आहे. ती सरळ सरळ असं बोलणार आहे की आम्ही तिथे फिरायला गेलो होतो, तो माझा होणारा नवराच होता, त्याने खूप आग्रह केला, त्यामुळे मी तिथे फिरायला गेले. मी फोटो काढायला लागले, त्यावेळेस त्याला मी सांगितलं एवढ्याकडे उभं राहू नको, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. एक्साइटमेंटमध्ये, अतिउत्साहामध्ये त्याने तिथं उभं राहिला. वारा जोराचा आला व तो घसरून पडला. पण तिथे मी असल्या कारणाने असं सर्वांनी उठवण्यात आलं किंवा पोलिसांनी माझ्यावर दबाव टाकला व एफ.आय.आरमध्ये माझ्याकडून बजून लिहून घेतलं की मी त्याचा खून केला म्हणून. मारहाणती माझ्यावर 3rd डिग्रीचा वापर झालेला असल्या कारणाने, मला टॉर्चर केलं असल्या कारणाने मी पोलिसांना कबूल केलं की मी केतनचा खून केला. तर मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात, चेतनलाही हा प्रश्न विचारला जाईल. चेतन सरळ सरळ सांगेल की पोलीस कोठडीमध्ये मला खूप मारहाण झाली, मला मारहाण असह्य झाली, त्यामुळे मी पोलिसांना मार वाचवण्यासाठी जबाब दिला की आम्ही दोघांनी मिळून किंवा मी केतनला वरून ढकलून दिलं. तर मित्रांनो, एक गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टता जाणवेल की कोर्टामध्ये असंच बोललं जाईल. त्या ठिकाणी आपल्या भावनांना कसलाही अर्थ नाही, कारण की कोर्टामध्ये वकील लोक आपापले पॉईंट मांडण्यामध्ये खूप हुशार असतात, चालक असतात व ते योग्यरित्या पॉईंट मांडतात. कारण की एखाद्याला जर फाशी शिक्षा द्यायची असेल का जन्मठेपेची शिक्षा द्यायची असेल तर त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये पुरावे खूप लागतात. आणि जर पोलीस खात्याने या प्रकरणामध्ये व्यवस्थित पुरावे सादर केले, कोर्टाला हे सिद्ध करून दिलं की हा खून सिया गोयल हिनेच केलेला आहे, तर तिला शिक्षा लागू शकते, तिला फाशी होऊ शकते. मंडळींनो, मी सिया गोयल हिची बाजू मांडत नाही. कोर्टामध्ये ॲक्च्युली काय घडतं याच्यावर सर्व गोष्टी मांडल्या जातात. आपल्याला प्रत्येक मंडळीला, प्रत्येक व्यक्तीला केतनचा खून झाल्यामुळे, त्याच्याबाबत जे घडलेल्या गोष्टी आहेत ह्या झाल्यामुळे प्रत्येकाला खूप वाईट वाटले, प्रत्येकाचं हृदय हे खूप हळहळले. पण मित्रांनो, मी माझ्या आयुष्यातली गोष्ट सांगतो. मी ज्या ठिकाणी राहतो तिथून 10 ते साधारणतः 7 ते 10 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे. त्या गावाचं नाव आहे शिराळ. त्या ठिकाणी एक डॉक्टर प्रॅक्टिस करत होते. त्या व्यक्तीचं नाव मी तुम्हाला इथं घेत नाही, पण अक्षरशः त्याच गावामध्ये त्याच्याच कास्टचे असणारे दुसरे डॉक्टर यांनी त्यांची प्रॅक्टिस चांगली चालते म्हणून अक्षरशः इथंच एक कोकण गाव, या ठिकाणी डोक्यामध्ये दगड घालून 7-8 लोकांनी अक्षरशः त्या व्यक्तीचा केला. याच्यामध्ये पोलीस खात्याने ज्यांनी केला त्याला सगळ्यांना जेलमध्ये टाकलं. अनेक वर्षे ही केस चालली. अनेक काही लोकांनी मध्यस्थी खूप पैसे खाल्ले ज्यांनी केला त्याच्याकडून. तोही व्यक्ती डॉक्टर आहे. एका डॉक्टरने दुसऱ्या डॉक्टरचा खून केला ही सगळ्या भागाला माहिती, सर्व लोकांना माहिती, पोलीस खात्याला माहिती. पण कोर्टामध्ये अक्षरशः असं दाखवण्यात आलं की ह्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला आणि ज्यांनी खून केला होता
ते लोक अक्षरशः निर्दोष सुटले. मित्रांनो, या पाठीमागचं मला हे सांगायचं आहे की कोर्ट हे पुरावे मागतं आणि तुम्ही जर पुरावा देण्यामध्ये सक्षम नसाल तर कोर्ट या ठिकाणी काही करू शकत नाही. कारण की कोर्ट हे तुमच्या भावनेवर चालत नाही. कोर्ट हे पुरावा असेल तरच शिक्षा देऊ शकतं. कोर्टाची किती इच्छा असली एखाद्या केसमध्ये एखाद्या व्यक्तीला शिक्षा देण्याची, तरी कोर्टाला काय आपल्या मर्यादा आहेत. म्हणून मी सांगतो की सिया गोयल ह्याने, मला पर्सनली वाटतं की 100% केतन अग्रवाल याचा खून केलेला आहे. पण कोर्टामध्ये माझ्या बोलण्यालाही महत्त्व नाही, कारण त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष नव्हतो, त्या ठिकाणी पोलीसही प्रत्यक्ष नव्हते आणि सर्व जबाबाच्या गोष्टींवर, माहितीच्या आधारावर, एक अंदाजावर पोलीस लोकही FIR दाखल करत असतात, जबाब घेत असतात व ती केस कोर्टामध्ये घेऊन जाऊन त्यावर वकील एकमेकाशी आर्ग्युमेंट करतात, एकमेकाशी आपापले विचार मांडतात. ॲक्च्युली सियाचे वकील आहेत, चेतनचे वकील आहेत, ते त्यांना सोडण्यासाठी 100% प्रयत्न करते व केतनचे वकील जे आहेत ते कसा ह्यांनी खून केला हे पटवून देण्यासाठी 100% प्रयत्न करतील व जज साहेबांना जे वाटते, जे पुरावे त्यांच्या समोर येतील त्यावर ते शिक्षा देतील. तर मित्रांनो, जर सिया गोयल ही निर्दोष सुटली तर आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण की आपले भारतीय कायदे हे पुराव्यावर चालतात. पुन्हा सांगतो, तुमचे जे जज्बात असतात, तुमच्या ज्या भावना असतात, याला या ठिकाणी काही महत्त्व नाही आहे. आपले महाराष्ट्रीय पोलीस हे खूप उत्कृष्ट कामगिरी करतात, उत्कृष्ट प्रकारे सर्व गोष्टी समोर मांडतात. कमीत कमी 90% आपले महाराष्ट्रीय लोक, पोलीस खाते हे उत्कृष्ट कामगिरी करतात. 10% चुकीचे लोक ह्या सिस्टीममध्ये आहेत. ह्या 10%मुळे आपण इतर 90% लोकांना वाईट बोलू शकत नाही, वाईट म्हणू शकत नाही. तर या प्रकरणामध्ये हे जेही पोलीस खातं काम करतंय ते उत्कृष्ट काम करतंय, कोर्टासमोर उत्कृष्ट पुरावा देण्याचं काम करतंय. आत्तापर्यंत त्यांची कामगिरी खूप उत्कृष्ट आहे. तर ह्या पोलिसांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. जे या प्रकरणामध्ये आपण पोलीस खात्यात मदत करू शकतो तेही केले पाहिजे. व सिया गोयल हिने जर 100% खून केलेला असेल तर तिला फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा हे कायद्यानुसार झाली पाहिजे असं मला वाटतंय. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना काय वाटतं हे कमेंटमध्ये लिहा. मित्रांनो, मी कमेंट वाचत असतो, तुम्हाला प्रत्येक कमेंटचे माझ्याकडून उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. इथेच थांबतो. आणि मित्रांनो, इंडिया तक हा चॅनलचा मी स्वतः संपादक आहे. आपण जर हा चॅनल प्रथम पाहत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, इतरांना हा चॅनलविषयी माहिती द्या, सांगा, शेअर करा. आणि तुम्हाला जर नवीन अशा माहिती सर्व गोष्टी हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करणे खूप गरजेचं आहे. कारण की मी मित्रांनो वेगळे विषय आपल्यासाठी घेऊन येत जाईन. आणि हा माझा मित्रांनो पहिलाच व्हिडिओ आहे, तर आपलं सहकार्याची मला गरज आहे. आपल्याला ज्या विषयावर व्हिडिओ लागतात ते विषय तुम्ही कमेंटमध्ये मांडत चला. आपणास मी स्पष्ट माहिती देत जाईल, सर्व झालेल्या घटनेविषयी माहिती देत जाईन. यामुळे आपल्याला सर्व गोष्टी माहीत होतील. तर रजा घेतो. नमस्कार.